प्रश्न क्रमांक 1. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होती? पर्याय ए. सरोजिनी नायडू, बी. इंदिरा गांधी, सी. सुचेता कृपलानी, डी. प्रतिभा पाटील. पर्याय बी. इंदिरा गांधी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतीय संसदेमध्ये राज्यसभा सदस्यांची कमाल संख्या किती आहे? पर्याय ए. 250, बी. 545, सी. 238, डी. 245. पर्याय ए. 250. प्रत्यक्षात 245 सदस्य आहेत हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतीय नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए. 1947 साली, बी. 1960 साली, सी. 1952 साली, डी. 1950 साली. पर्याय डी. 1950 साली हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए. 1949 साली, बी. 1951-52 साली, सी. 1955 साली, डी. 1957 साली. पर्याय बी. 1951-52 साली हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. सर्वोच्च न्यायालय भारतात कोठे आहे? पर्याय ए. मुंबई, बी. चेन्नई, सी. दिल्ली, डी. कोलकाता. पर्याय सी. दिल्ली हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेतले आहे? पर्याय ए. भगवद्गीता, बी. मुंडकोपनिषद, सी. ऋग्वेद, डी. अथर्ववेद. पर्याय बी. मुंडकोपनिषद हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? पर्याय ए. महाराष्ट्र, बी. बिहार, सी. उत्तर प्रदेश, डी. पश्चिम बंगाल. पर्याय सी. उत्तर प्रदेश हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? पर्याय ए. मोर, बी. गरुड, सी. हंस, डी. बुलबुल. पर्याय ए. मोर हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. पंचायत राज प्रणाली सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू झाली? पर्याय ए. महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. पंजाब, डी. राजस्थान. पर्याय डी. राजस्थान 1959 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपाल यांची नेमणूक कोण करतो? पर्याय ए. पंतप्रधान, बी. मुख्यमंत्री, सी. राष्ट्रपती, डी. लोकसभा अध्यक्ष. पर्याय सी. राष्ट्रपती हे योग्य उत्तर आहे.